Now we are going to another part of this chapter. The chapter is plant tissues and anatomy and the part is plant tissue system. आतापर्यंत आपण काय पाहिलं, प्लांटमध्ये टिश्यूज कोणते असतात, प्लांटची अनाटॉमी कशी असते. आता आपल्याला पाहायचं आहे की प्लांटमध्ये टिश्यूजपासून सिस्टीम्स कोणत्या कोणत्या तयार होतात. सो बेसिक इंट्रोडक्शन करायचं असेल तर कसं होईल. द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ अँड द ग्रुप ऑफ सेल्स with similar origin and similar function that is now called as tissue, and various tissues form the system. That particular system it is called as tissue system. Plant shows the presence of three different types of system. की प्लांटचा आपण जेव्हा सेक्शन घेतो स्टेमचा, रूटचा, लीफचा, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये तीन टिश्यू सिस्टीम दिसतात. सगळ्यात बाहेर दिसते इपिडर्मिस, त्याला म्हणतो आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. त्या इपिडर्मिसच्या आतमध्ये दिसते कॉर्टेक्स, त्याला म्हणतो आपण ग्राउंड टिश्यू सिस्टीम. आणि सगळ्यात सेंटरमध्ये दिसतात आपल्याला स्टील म्हणजे वॉस्क्युलर बंडल्स, त्याला म्हणतो आपण वॉस्क्युलर टिश्यू सिस्टीम. सो प्लांट इन इट्स अनाटॉमी in any part shows the presence of three types of system. The one epidermal tissue system, the another ground tissue system, the another vascular tissue system. त्याच्यापैकी पहिला पार्ट आपण सुरू करू, दॅट इज कॉल्ड एज एपिडर्मल टिश्यू सिस्टम. त्याच्यापैकी पहिले इंट्रोडक्शन पहा. द प्लांट टिश्यूज आर डिराइव्ड फ्रॉम मेरिस्टेम. ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर अँड पोझिशन थ्री टाइप्स ऑफ टिश्यू सिस्टम आर प्रेझेंट इन द प्लांट. की प्लांटमध्ये कुठलाही टिश्यू जर बनायचा असेल तर indirectly the tissue which is responsible in that particular plant for the formation of new tissue, it is called as a meristem or that is called as meristematic tissue. Meristematic tissue कशाला म्हटलं होतं आपण, किंवा meristematic cells कशाला म्हटलं. the cells which are having the ability or capacity to divide. असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्सला डिवाइड होता येते, ग्रो होता येते, अशा सेल्सला काय म्हणतो आपण मेरिस्टेमॅटिक सेल्स. त्याच्या टिश्यूला काय म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यू, किंवा त्याला कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण मेरिस्टेम. सो धिस पर्टिक्युलर मेरिस्टेम फॉर्म्स व्हेरियस काइंड्स ऑफ टिश्यूज अँड द व्हेरियस काइंड्स ऑफ टिश्यूज फॉर्म द सिस्टम. दॅट सिस्टम इट इज कॉल्ड एज टिश्यू सिस्टम. सो plant tissues are derived from meristem. On the basis of their structure and position, three types of tissue systems they are present in the plant. They are the epidermal tissue system, ground tissue system, and another it is vascular tissue system. आपल्याला आता एक ऑब्झर्व करायचं आहे. तर फर्स्ट इट इज कॉल्ड एज एपिडर्मल टिश्यू सिस्टम. ॲक्च्युअली एपिडर्मल टिश्यू सिस्टम काय आहे. ॲक्च्युअली एपिडर्मल टिश्यू सिस्टम इट इज नथिंग बट इट इज अ एपिडर्मिस अँड इट्स आउटग्रोथ्स ऑर डेरिव्हेटिव्स. की त्याच्यात काय काय येणार, तर एपिडर्मिस येणार, त्याच्यानंतर त्या एपिडर्मिसवर कुठले आउटग्रोथ डेव्हलप होत असेल तर ते येणार, किंवा त्या पर्टिक्युलर एपिडर्मिसवर काही ओपनिंग असेल ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो ते येणार. सो एपिडर्मल टिश्यू सिस्टम कन्सिस्ट ऑफ एपिडर्मिस, epidermal outgrowths they are called as epidermal appendages, and the openings they are called as stomata. Epidermal tissue system it consists of epidermis, stomata and epidermal appendages. The first is epidermis. It is the outermost protective cell layer made up of compactly arranged cells without intercellular spaces. Anatomy मध्ये आपल्याला दिसलं की कुठलाही पार्ट, लीफ असो, स्टेम असो, रूट असो, त्याला सगळ्यात बाहेरचं जे कव्हरिंग होतं दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एपिडर्मिस. या पण डायग्राममध्ये समजा फॉर एक्झाम्पल ही जर आउटरमोस्ट लेअर त्या रूटची असेल, किंवा ही जर आउटरमोस्ट लेअर त्या पर्टिक्युलर स्टेमची असेल, तर दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एपिडर्मिस. सो दिस पर्टिक्युलर एपिडर्मिस इट इज मेड अप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. Cells are with large vacuole, thin cytoplasm and a nucleus. की सेल्स कसे असतात एपिडर्मिस मधले, तर सेल्स असेल तर इनडायरेक्टली इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहे, व्हॅक्युअल लार्ज असतो, सायटोप्लाझम थिन असतो आणि न्यूक्लियस प्रेझेंट असतो. The epidermis is covered with waxy coating that is called as a cuticle which prevents the loss of water. This epidermis it is covered by waxy coating. की या epidermis वर waxy एक coating असते. That particular waxy coating which is present on that particular epidermis it is called as cuticle. The function of this particular cuticle being it is waxy, it prevents the loss of water. It prevents the loss of water. सेकंड एपिडर्मल अपेंडेजेस. काय म्हटलं होतं, एपिडर्मल टिश्यू सिस्टीम मध्ये तीन पार्ट स्टडी करायचे आहे, एपिडर्मिस, स्टोमॅटा, एपिडर्मल अपेंडेजेस. आपण आता एपिडर्मल अपेंडेजेस मध्ये जाऊ. एपिडर्मल अपेंडेजेस म्हणजे काय, तर आउटग्रोथ्स. ही एपिडर्मिस रूटची आहे, ही एपिडर्मिस स्टेमची आहे. एपिडर्मिस रूटची असेल तर त्या एपिडर्मल सेललाच डायरेक्ट आउटग्रोथ डेव्हलप झाला, वेगळा सेल नाही डेव्हलप झाला.
म्हणजे इनडायरेक्टली त्या आउटग्रोथला काय म्हणतो आपण, रूट हेअर. म्हणजे इनडायरेक्टली रूट हेअर काही वेगळं डेव्हलप झालेलं नाही आहे, तोच सेल ग्रो झालेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली या रूट हेअरमध्ये त्याचा स्वतःचा न्यूक्लियस राहणार नाही. न्यूक्लियस कुठे राहील, ते एपिडर्मल सेलमध्ये. इकडे स्टेम मधल्या आउटग्रोथला ट्रायकोम म्हणतात. तर इथे ट्रायकोम कशी आहे, मल्टी सेल्युलर आहे, पण हे सगळे 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 काय आहे, सेल्स आहे. म्हणजे इनडायरेक्टली एपिडर्मिस वर डेव्हलप झालेला आउटग्रोथ, पण जर तो मल्टी सेल्युलर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायकोम. पण एपिडर्मिसच्याच सेल पासून जर आउटग्रोथ डेव्हलप झालेला असेल आणि युनिसेल्युलर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज रूट हेअर. सो रूट हेअर, ट्रायकोम्स, दे आर कॉल्ड ॲज एपिडर्मल अपेंडेजेस. बघा, एपिडर्मल अपेंडेजेस, इट include रूट हेअर्स, ट्रायकोम्स. त्याच्यापैकी पहिला रूट हेअर ऑब्झर्व करा. रूट हेअर्स आर प्रेझेंट ऑन एपिडर्मिस ऑफ द रूट. येस, these are unicellular elongated structures. हे पहा, युनिसेल्युलर आहे, इलॉंगेटेड आहे, अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. या रूट हेअरचं काय फंक्शन आहे, दे ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. In another words, this particular root hairs, they increases the surface area for the absorption of water. की हा सेल जर सरळ राहिला असता तर याचा सरफेस एरिया वॉटर ॲब्सॉर्प्शन, मिनरल ॲब्सॉर्प्शनला कमी राहिला असता. म्हणजे इनडायरेक्टली त्या रूटला रूट हेअर्स डेव्हलप होणे हे एक सिग्निफिकंट गोष्ट आहे. कशासाठी, की दिस पर्टिक्युलर रूट हेअर इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. इनडायरेक्टली द मेन फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर रूट हेअर इज टू ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. सो that is the first epidermal appendage that is called as a root hair. The another, it is a trichomes. The trichomes are present on epidermis of stem. These are multicellular elongated structures and they help in preventing the water loss during transpiration. कि trichomes काय आहे, तर these are the epidermal appendages. Mainly they are present on the stem and they perform the function of preventing the loss of water from that particular plant part. So these particular multicellular structures which are present on the epidermis of the stem, they are called as the trichomes. So the trichomes and the hairs collectively they are called as epidermal appendages. So first was epidermis, second is epidermal appendages, and the third it is called as the stomata. The stomata again it is a part of epidermal tissue system. मग stomata म्हणजे काय, ऍक्च्युली या पर्टिक्युलर एपिडर्मिसला आपण समोर जर ड्रॉ करत गेलो तर या एपिडर्मिसवर ओपनिंग्स आहे. द ओपनिंग्स विच आर प्रेझेंट इन एपिडर्मिस दे आर कॉल्ड एज स्टोमॅटा. The openings which are present in epidermis they are called as a stomata, and the function of this particular stomata is exchange of gases and evaporation of excess of water from the plant. That process it is called as a transpiration. That is called as transpiration. तर ही डायग्राम आहे स्टोमॅटाची, ही पण डायग्राम आहे स्टोमॅटाची. हा असा स्टोमॅटा तुम्हाला डायकॉट मध्ये दिसेल आणि असा स्टोमॅटा तुम्हाला मोनोकॉट मध्ये दिसेल. Actually, structurally, this particular stomata, if it is observed, this particular stomata, it is made up of three components. The opening, it is called as stoma. The cells, larger cells, they are called as guard cells, and the other cells, they are called as accessory cells. They are also called as subsidiary cells. So, subsidiary cells, guard cells, and opening, which is called as stoma. Together, it is called as stomata. Together it is called as stomata. And if this particular stomata, if it is observed in this particular dicot and monocot, the difference between dicot and monocot stomata is that the guard cell which is present in this particular dicot, it is kidney shaped, and the guard cell which is present in monocot, it is a dumbbell shape. The guard cell which is present in dicot stomata, it is kidney shaped, and the guard cell which is present in stomata of monocot is a dumbbell shape, and in between these particular two guard cells there is presence of an opening. That opening it is called as a stoma, and around this particular guard cell there is presence of another cells. They are called as subsidiary cells. The characteristic feature of this particular guard cell and the subsidiary cell is that this particular guard cells they do show the presence of chloroplast, but the subsidiary cells they lack the chloroplast. Indirectly, in subsidiary cells the chloroplasts are absent, and in guard cells chloroplasts are present. Indirectly, the subsidiary cells they cannot perform the function of photosynthesis, but the guard cells they perform the process of photosynthesis, and these particular guard cells they open and close, and opening and closing of this particular guard cell it depend upon the light and other factors. When this particular stomata they open,
this particular leaf, it evaporates the water, or leaf take part in the process of exchange of gases. But if this particular stoma or the opening of this particular stomata, if it is closed, there is no transpiration, there is no exchange of gases. So this is the part that is called as stomata. Stomata, these are the small openings present in the epidermis. These are made up of two types of cells, that is the guard cells and the subsidiary cell. हा guard cell आहे, हा subsidiary cell आहे. हा cell नाही आहे, हे फक्त opening आहे. The guard cells in dicot are kidney shaped and in monocot are dumbbell shaped. की guard cells जर dicot मध्ये जर स्टोमॅटा मध्ये पाहिले तर ते किडनी शेप्ड आहे, पण तेच guard cells त्या मोनोकॉट मध्ये पाहिलेलं तर डम्बेल शेप्ड आहे. The stoma म्हणजे opening, guard cells and subsidiary cells together form the structure, and that structure it is called as stomata, or that is called as a stomatal apparatus. The guard cells possess chloroplast, but subsidiary cells do not possess it. guard cells मध्ये क्लोरोप्लास्ट असतात, हे डॉट डॉट दाखवलेले आहे, पण असे क्लोरोप्लास्ट या सबसिडियरी सेल्स मध्ये नसतात. The opening and the closing of the guard cells controls the exchange of gases and water vapors. The function thus finally of this particular stomata is to control the exchange of gases. दोन गॅसेस एक्सचेंज करायचे आहे की एअर मधून CO2 घ्यायचा आहे आणि एअरला ऑक्सिजन द्यायचा आहे. So this is called as exchange of gases. So this particular exchange of gases, it is done by that particular part that is called as stomata, and the another function of that particular stomata is loss of excess of water from the plant, and that process it is called as transpiration. So the stomata, the epidermal appendages and the epidermis together, it is called as the epidermal tissue system. That is called as epidermal tissue system. Now we will discuss the another part that is called as a ground tissue system. That is called as ground tissue. The another tissue system is ground tissue system. पहिली कुठली सिस्टीम होती? एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. एपिडर्मल टिश्यू सिस्टीम मध्ये काय काय होतं? एपिडर्मिस, एपिडर्मल अपेंडेजेस अँड स्टोमॅटा. आता ग्राउंड टिश्यू सिस्टीम कशाला म्हणणार? ॲक्च्युली एपिडर्मल टिश्यू सिस्टीम आणि वॉस्क्युलर सिस्टीम सोडून जो काही टिश्यू प्रेझेंट असेल त्या प्लांटच्या पार्टमध्ये, रूटमध्ये, स्टेममध्ये, लीफमध्ये, तर दॅट पर्टिक्युलर टिश्यू सिस्टीम इट इज कॉल्ड एज ग्राउंड टिश्यू सिस्टीम. म्हणजे इनडायरेक्टली एपिडर्मिस सोडा, वॉस्क्युलर बंडल पण सोडा, जे काही राहिलेलं असेल शिल्लक त्याला ग्राउंड टिश्यू सिस्टीम म्हणा. म्हणजे काय राहील? हायपोडर्मिस आहे, कॉर्टेक्स आहे, पेरिसायकल आहे, त्याच्यानंतर आतमधले मेड्युलरी रेज आहे, पीथ आहे, याला काय म्हणतो आपण? ग्राउंड टिश्यू सिस्टीम. बघा, ऑल द प्लांट टिश्यूज एक्सक्लुडिंग एपिडर्मल अँड द वॉस्क्युलर टिश्यूज इज कॉल्ड एज ग्राउंड टिश्यू. एपिडर्मल टिश्यू सिस्टीम आणि वॉस्क्युलर टिश्यू सिस्टीम एक्सक्लूड करा, जे शिल्लक राहिलेलं असेल दॅट इज कॉल्ड एज ग्राउंड टिश्यू. It consists of hypodermis, cortex, pericycle, teeth and medullary rays. The cortex, pericycle, teeth, medullary rays are made from parenchymatous cells. की हे जे पार्ट आहे त्या पर्टिक्युलर प्लांट पार्टमध्ये कॉर्टेक्स, पेरिसायकल, टीथ, medullary rays, they are all made from tissue or cells. The cells are called as parenchyma, and the hypodermis is made from collenchyma or sclerenchyma. काही प्लांट्स मध्ये हायपोडर्मिस कोलेनकायमाटस असेल तर काही प्लांट्स मध्ये हायपोडर्मिस स्क्लेरेनकायमाटस असेल. The mesophyll which is present in that particular leaf in between upper epidermis and the lower epidermis, that is again it is considered as ground tissue. म्हणजे indirectly रूट मध्ये ग्राउंड टिश्यू, एपिडर्मिस आणि वॉस्क्युलर बंडलच्या मध्ये, स्टेम मध्ये ग्राउंड टिश्यू, एपिडर्मिस आणि वॉस्क्युलर बंडल्सच्या मध्ये, पण लीफ मध्ये अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिसच्या मधला जो टिश्यू आहे ज्याला आपण मिझोफिल टिश्यू म्हणतो, दॅट इज कन्सिडर्ड ॲज द ग्राउंड टिश्यू. So this is the second tissue that is called as ground tissue system. Another important, it is a vascular tissue system. बघा, it is present in patches and made up of complex tissue, that is the xylem and the phloem. The vascular tissue system, vascular tissue कोणते? The one it is called as xylem, the another it is called as phloem. The xylem and the phloem, both they are the complex tissues, and both these particular complex tissues, xylem and phloem, when they are present in the patches that form the system, that system it is called as vascular tissue system. So it is present in patches and made up of complex tissue, that is the xylem and phloem, where the xylem it is the water conducting tissue, the phloem it is a food conducting tissue. On the basis of their arrangement in plants, these are, कि बा हे पर्टिक्युलर झायलेम आहे, इथला फ्लोएम आहे, हा झायलेम आहे, हा फ्लोएम आहे, हा झायलेम आहे, हा फ्लोएम आहे, हा फ्लोएम आहे.
त्याच्यानंतर इथे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे, इथे झायलेम आहे, हे आत फ्लोएम आहे, त्याच्यानंतर हे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे, हे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे. यांची अरेंजमेंट कशी आहे झायलेम फ्लोएमची त्या पर्टिक्युलर प्लांटच्या पार्टमध्ये, त्याच्यावरनं या पर्टिक्युलर वॉस्क्युलर टिश्यू सिस्टीमचे म्हणजे वॉस्क्युलर बंडलचे वेगवेगळे टाइप्स होतात. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज रेडियल. In this, the xylem and phloem are situated separately in different radii and different bundles as in root. हे तुम्हाला रेडियल वॉस्क्युलर बंडल हे तुम्हाला रूट मध्ये पाहायला मिळेल. कॅरेक्टरिस्टिक काय की झायलेम अँड फ्लोएम दे आर प्रेझेंट इन डिफरंट पॅचेस इन डिफरंट रेडाय. आता इथे पाहिलेलं असेल तर पहा, हे झायलमचा रेडियस आहे, हा फ्लोएम आहे, हा झायलेम आहे, हा फ्लोएम आहे, सगळे वेगवेगळ्या रेडियस मध्ये प्रेझेंट आहे. इफ दिस पर्टिक्युलर झायलेम अँड फ्लोएम दे आर प्रेझेंट इन डिफरंट रेडाय in different patches, such vascular bundle it is called as radial vascular bundle that is typically found in root. The another it is conjoint collateral, that is conjoint collateral. In this, the xylem and phloem are present in groups in same radius in the form of xylem inside and phloem outside as in stem. की स्टेम मध्ये जर पाहिलेलं असेल तर झायलेम इनसाइड आहे, फ्लोएम आउटसाइड आहे, पण एकाच पॅच मध्ये प्रेझेंट आहे. Such particular vascular bundle it is called as conjoint collateral. That is called as a conjoint collateral. आता या पर्टिक्युलर कोलॅटरल या कोलॅटरल मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, एकाच पॅच मध्ये प्रेझेंट आहे. हे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे, हे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे, हे झायलेम आहे, हे फ्लोएम आहे, एकाच पॅच मध्ये. असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ कंजॉइंट कोलॅटरल. These groups म्हणजे झायलेम आणि फ्लोएमचा ग्रुप. These groups म्हणजे vascular bundles are again of two types, that is the open and close. That is the open and close. सिंपल आहे की झायलेम अँड फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम नसेल तर दॅट इज कॉल्ड एज क्लोज, आणि झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जर कॅम्बियम म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल तर दॅट इज कॉल्ड एज ओपन. So these groups are again of two types, that is the open and close. In open vascular bundle, in between xylem and phloem, cambium is present and show secondary growth. या ओपन वॉस्क्युलर बंडल मध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये काय प्रेझेंट आहे, कॅम्बियम. अँड कॅम्बियम बिंग इट इज अ मेरिस्टेमॅटिक टिश्यू दॅट ऍड्स मोर फ्लोएम सेल्स टुवर्ड्स द फ्लोएम साइड अँड मोर झायलेम सेल्स टुवर्ड्स द झायलेम साइड. म्हणजे इनडायरेक्टली तिथे त्या पर्टिक्युलर वॉस्क्युलर बंडलची ग्रोथ होणार अँड दॅट पर्टिक्युलर ग्रोथ इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी ग्रोथ. सो ओपन वॉस्क्युलर बंडल इट शो सेकंडरी ग्रोथ or that increases the thickness of that plant part. The other, in closed vascular bundle, hey closed. In closed vascular bundle, cambium is absent and do not show secondary growth असायलाच नाही पाहिजे, कारण या क्लोज वॉस्क्युलर बंडल मध्ये या फ्लोएम झायलेमच्या मध्ये कॅम्बियम नाही. And being this particular cambium is absent, and being this particular cambium, it is a growing tissue, it is a meristematic tissue, it can undergo division, and if that particular tissue, if it is absent, then this particular closed vascular bundle do not show secondary growth, do not show secondary growth. When phloem is present on both the sides of the xylem, when phloem is present on both the sides of the xylem, the vascular bundle is called as a bicollateral. यांना आपण काय म्हटलं, कोलॅटरल. पण हे झायलेम आहे, मध्ये कॅम्बियम आहे, इथे कॅम्बियम आहे, पण या झायलेमच्या याही साईडला फ्लोएम आहे, या झायलेमच्या याही साईडला फ्लोएम आहे. This phloem it is the outer phloem and this phloem it is the inner phloem. Such particular vascular bundle it is called as a bicollateral and it shows the presence of cambium, hence it is called as a bicollateral open. Open कशाला म्हणणार, कॅम्बियम प्रेझेंट असेल तर इथे कॅम्बियम प्रेझेंट आहे, ओपन म्हटलेलं आहे, इथे कॅम्बियम प्रेझेंट आहे, ओपन म्हटलेलं आहे, पण दोन्ही साईडला जर फ्लोएम झायलेमच्या जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ बायकोलॅटरल. जर एकाच साईडला फ्लोएम असेल, एकाच साईडला फ्लोएम असेल तर दॅट इज कॉल्ड एज कोलॅटरल. In members of Cucurbitaceae, the one vascular tissue completely encircles the other is called as a cynocentric. It is called as cynocentric. This may be leptocentric or heterocentric. Cucurbitaceaeच्या फॅमिलीच्या मेंबर्स मध्ये आपल्याला वॉस्क्युलर बंडल्स दोन टाईपचे दिसतात. एक तर हायड्रोसेंट्रिक दिसतो, नाही तर मग लेप्टोसेंट्रिक दिसतो. याला एकत्र काय म्हणतो आपण, सिनोसेंट्रिक. सिनोसेंट्रिक म्हणजे काय, झायलम इट इज कवर्ड बाय फ्लोएम और फ्लोएम इट इज कवर्ड बाय झायलम. सच पर्टिक्युलर वॉस्क्युलर बंडल इट इज कॉल्ड एज सिनोसेंट्रिक. पण आत काय आहे आणि बाहेर काय आहे त्याच्यावरून या पर्टिक्युलर सिनोसेंट्रिक वॉस्क्युलर बंडलचे दोन टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज अ हायड्रोसेंट्रिक, the another it is called as the leptocentric. When xylem
is covered by phloem, it is called as a heterocentric, and the phloem it is covered by the xylem, it is called as a leptocentric. बघा, in members of cucurbitaceae, one vascular tissue completely encircles the other, covers the other, is called as a cynocentric. This may be leptocentric or hydrocentric. Leptocentric मध्ये काय म्हटलेलं आहे, phloem encircles the xylem. हे पहा, xylem ला phloem ने encircle केलेलं आहे. आणि hydrocentric मध्ये xylem encircles the phloem. Xylem encircles the phloem. Hydrocentric मध्ये या xylem and हे xylem. When one complex tissue encircling on both the faces of other is called as amphicribral. काय आहे की एक टिश्यू जर असेल, झायलेम सेंटर मध्ये प्रेझेंट असेल, झायलेम, आणि त्याला फॉर एक्झाम्पल एन्सर्कल करताना तो टिश्यू जर दोन्ही साईडला जर प्रेझेंट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अँफिक्रिब्रल. फॉर एक्झाम्पल, झायलेम एन्सर्कल्ड बाय फ्लोएम ऑन बोथ द फेसेस. म्हणजे झायलेम आहे पण त्याच्या दोन्ही साईडला जर फ्लोएम असेल इनडायरेक्टली दॅट इज कॉल्ड ॲज अँफिक्रिब्रल ऑर अँफिवेझल, वेअर फ्लोएम एन्सर्कल्ड बाय झायलेम ऑन बोथ द फेसेस. की फ्लोएम जर असेल आणि त्याच्या दोन्ही साईडला जर झायलेम प्रेझेंट असेल, एन्सर्कल केलेलं असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज अँफिवेझल. सो वन इज कॉल्ड ॲज अँफिक्रिब्रल, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अँफिवेझल. So these are the types of vascular bundles which are present in the plants. So this forms the system. That system it is called as a vascular tissue system. So finally, plants show three different types of tissue systems. The one it is called as epidermal tissue system. The another it is called as ground tissue system. The another it is called as a vascular tissue system. The another part is secondary growth in plants. की प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ असते. कुठे की ज्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे, की ज्या पर्टिक्युलर कॅम्बियमला नवीन टिश्यू तयार करता येतो, कारण तो मेरिस्टमॅटिक टिश्यू असतो. आणि सच पर्टिक्युलर कॅम्बियम टिपिकली इट इज प्रेझेंट इन डायकॉट. सो इन डायकॉट द रूट, द स्टेम, दे शो सेकंडरी ग्रोथ. ती सेकंडरी ग्रोथ आपल्याला आता ऑब्झर्व करायची. सो दिस इज द सेकंडरी ग्रोथ इन प्लांट्स. So it is the characteristic of plants where the cambium is present. For example, dicots. In dicot, secondary growth start for stellar region, later in cortex. की ही जी सेकंडरी ग्रोथ आहे, की ज्या सेकंडरी ग्रोथमुळे त्या पर्टिक्युलर प्लांटच्या पार्टचं गर्थ डायमीटर इन्क्रीज होणार आहे. तर त्या इन्क्रीज होण्यामागे important tissue, that tissue it is called as a cambium, but this particular cambium it is first active in stellar region or vascular region, and later it becomes active in the cortical region or cortex region. So this is the activity of that particular cambium in the vascular region, and this is the activity of that particular cambium in the cortex region. म्हणजे या पर्टिक्युलर रिजन मुळे कॉर्टेक्स मध्ये गर्थ होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, आणि या पर्टिक्युलर कॅम्बियम मुळे, वस्क्युलर कॅम्बियम मुळे वस्क्युलर रिजन मुळे गर्थ वाढणार आहे. म्हणजे वस्क्युलर रिजन मध्ये गर्थ वाढली आणि कॉर्टिकल रिजन मध्ये गर्थ वाढलेली असेल तर डायरेक्टली त्या प्लांटच्या स्टेमची गर्थ वाढली. सो इन ऑर्डर टू इन्क्रीज द गर्थ or diameter of that particular stem or root of that particular dicot plant, the cambium it is an important meristematic tissue which increases the girth, and that growth it is called as the secondary growth. बघा, the first it is formation of cambial ring in the vascular region. आता ऍक्च्युली हे इथे रीड करण्याच्या पहिल्यांदा इथे आपण पहा की हा जो इथून एवढा जो रिजन आहे हा कॉर्टिकल रिजन आहे, आणि याच्या आतमधला जो रिजन आहे तो वस्क्युलर रिजन आहे. हा रिजन पहिले ऍक्टिव्ह होतो, हा रिजन नंतर ऍक्टिव्ह होतो. ऍक्टिव्ह होतो म्हणजे काय, तर ऍक्च्युली इथे शो केलेला आहे झायलेम, हे फ्लोएम आणि हे फ्लोएम. फ्लोएम आणि झायलेमच्या मध्ये जो टिश्यू प्रेझेंट आहे दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज अ कॅम्बियम. पण जेव्हा स्टेम रूट यंग असेल त्यावेळेस या पर्टिक्युलर कॅम्बियमच्या मध्ये एक टिश्यू प्रेझेंट आहे, पेरेन्कायमेटस टिश्यू. जेव्हा गर्थ डायमीटर इन्क्रीज व्हायचं आहे त्यावेळेस काय म्हणतो आपण, द कॅम्बियम विच इज प्रेझेंट इन बिटवीन दिस पर्टिक्युलर झायलेम अँड फ्लोएम, दॅट कॅम्बियम इट इज कॉल्ड एज इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. द कॅम्बियम विच इज प्रेझेंट इन बिटवीन झायलेम अँड द फ्लोएम इट इज कॉल्ड एज इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, or that is called as vascular cambium. But during secondary growth in this particular middle region that is called as a medullary ray, there is development of another cambium that is called as a interfascicular cambium. So intrafascicular cambium it is present in between xylem and phloem, and interfascicular cambium it is present in between two vascular bundles, or that is present in parenchymatous tissue.
So that is called as interfascicular cambium, and this particular intrafascicular cambium and interfascicular cambium latter they join, that forms the ring. That ring it is called as cambial ring. That is called as cambial ring. And being this particular cambial cells or are meristematic cells, they cut off new cells towards the phloem side and towards the xylem side, but more cells are formed towards the xylem side and less cells they are formed towards the phloem side. फ्लोएमच्या साइडला सेल्स कमी तयार होतात पण झायलेमच्या साइड्सला सेल्स जास्त तयार होतात. ॲज अ रिझल्ट देर इज डेव्हलपमेंट ऑफ मोर सेकंडरी झायलेम टुवर्ड्स द xylem side, and due to that particular pressure this particular phloem may get crush. So that is the secondary growth. म्हणजे indirectly मला काय म्हणायचं आहे की इथे जेव्हा स्टेम यंग होतो त्यावेळेस हेच कॅम्बियम होतो, दॅट इज कॉल्ड एज वॉस्क्युलर कॅम्बियम. त्याला आपण इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणू शकतो. पण जेव्हा सेकंडरी ग्रोथ करायची असते त्यावेळेस नवीन एक कॅम्बियम तयार होते, दॅट इज कॉल्ड एज इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. मग इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम सोबत जॉईन होणार, रिंग तयार होणार. रिंग इट इज कॉल्ड एज अ कॅम्बियल रिंग. ती रिंग तयार झाली की नवीन सेल्स तयार होणार. नवीन सेल्स कुठल्या साईडला तयार होणार? झायलेम सेल्स झायलेम साईडला तयार होणार. फ्लोएम सेल्स फ्लोएम साइडला तयार होणार. नवीन ऍड झालेल्या सेल्सला म्हणतो आपण सेकंडरी झायलेम टुवर्ड्स द झायलेम साइड अँड सेकंडरी फ्लोएम टुवर्ड्स द फ्लोएम साइड. पण ऑब्झर्वेशन काय आहे की देर इज फॉर्मेशन ऑफ मोर झायलेम secondary xylem towards the xylem side, but there is formation of less secondary phloem towards the phloem side. As a result of formation of more secondary xylem towards the xylem side, there exerts a pressure on the phloem and that particular phloem get crushed, and that particular crushed phloem, that specific crushed phloem इथे दिलेलं आहे, phloem get crushed की ते particular crush होणार. आणि या क्रश झाल्यामुळे अपीअरन्स किंवा अमाऊंट कोणाचं जास्त असणार तर झायलेमचं. सो दॅट इज द फॉर्मेशन ऑफ कॅम्बियल रिंग इन वॉस्क्युलर रिजन. द कॅम्बियम प्रेझेंट इन वॉस्क्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. हे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम अँड इज अ प्रायमरी मेरिस्टेम. The cells of medullary rays joining the intrafascicular cambium become meristematic and called as interfascicular cambium. हे मधलं. The intra and the interfascicular cambium forms the complete ring. That ring it is called as a cambial ring. ही अशी पूर्ण रिंग तयार होईल. That ring it is called as cambial ring. मग आता ती कॅम्बियल रिंग ऍक्टिव्ह कशी होणार म्हणजे वर्क कशी करणार तर कॅम्बियम आफ्टर बिकम्स ऍक्टिव्ह कट ऑफ न्यू सेल्स ऑन बोथ द साइड्स. की हे कॅम्बियम नवीन सेल्स दोन्ही साइडला तयार करेल, झायलेमच्या साइडला पण आणि फ्लोएमच्या साइडला. द इनर सेल्स डिवाइड अँड फॉर्म द सेकंडरी झायलेम टुवर्ड्स द पिथ. याच्या आतमध्ये जर नवीन सेल्स ऍड झालेले असेल तर ते पिथकडे ऍड होईल. दॅट इज कॉल्ड एज द सेकंडरी झायलेम. अँड आउटर सेल्स फॉर्म द सेकंडरी फ्लोएम टुवर्ड्स द पेरिफरी. की बाहेर जर तयार होत असेल तर ते सेकंडरी फ्लोएम तयार होईल टुवर्ड्स द पेरिफरी. Generally, the inner cambium is more active than the outer. As a result, the primary and the secondary phloem get crushed. की inner cambium जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे secondary xylem जास्त तयार होईल, त्याच्यामुळे बाहेरचं जे फ्लोएम आहे प्रायमरी फ्लोएम secondary phloem ते क्रश होईल. Normally, more secondary xylem is produced than secondary phloem. की secondary xylemचा अमाऊंट हा secondary phloem पेक्षा जास्त असतो. Secondary xylem is produced 8 to 10 times more than secondary phloem. की हे secondary xylem तयार व्हायचा जो रेट आहे तो 8 to 10 times more than the secondary phloem. म्हणजे इंडायरेक्टली पहा गर्थ कुठे वाढून राहिली, सेंटर मध्ये वाढून राहिली. म्हणजे कुठे वॉस्क्युलर रिजन मध्ये वाढून राहिली. फक्त वॉस्क्युलर रिजन मध्ये गर्थ वाढून फायदा नाही, बाहेरच्या पेरिफेरल रिजन मध्ये म्हणजे कॉर्टिकल रिजन मध्ये पण गर्थ वाढायला पाहिजे, तेव्हा त्या पर्टिक्युलर स्टेमची थिकनेस वाढेल. सो फॉर दॅट अनदर पार्ट इट इज फॉर्मेशन ऑफ कॉर्क कॅम्बियम. म्हणजे या कॉर्टेक्स मध्ये जर कॅम्बियम तयार होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ कॉर्क कॅम्बियम. इट इज द सेकंडरी ग्रोथ इन एक्स्ट्रा वॉस्क्युलर रिजन. हा वॉस्क्युलर रिजन आहे, या वॉस्क्युलर रिजनच्या बाहेरची जी ग्रोथ आहे दॅट इज कॉल्ड एज एक्स्ट्रा वॉस्क्युलर रिजन ग्रोथ. इट ऑकर्स ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम. आता या कॉर्टेक्स मध्ये जर याची जर डायमीटर वाढवायचं असेल, गर्थ वाढवायचं असेल तर देर इज मस्ट ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट कॅम्बियम which is present in the cortex, that is called as a cork cambium, and that cork cambium it is called as a phelogen. That is called as phelogen. The cork cambium originates from the outer layers of the cortex. हे इथून इथपर्यंत पूर्ण कॉर्टेक्स आहे, ही आउटर लेअर ऑफ कॉर्टेक्स आहे. इथे आता नवीन एक कॅम्बियम तयार झालं, दॅट कॅम्बियम इट इज कॉल्ड एज कॉर्क कॅम्बियम.
The cells of the cork cambium cut off cells in the cortex and form some cells towards the epidermis and some cells towards the inner cortex. की या cork cambium चं characteristic आहे, being they are meristematic, they can divide. They divide and they produce some cells towards the outer side and some cells towards the inner side. The cells formed towards outer side are dead. की बाहेरच्या साईडला जे सेल्स तयार झालेले ते युजली डेड असतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्क और दॅट इज कॉल्ड ॲज अ पेलेन. याला काय म्हणतो आपण, कॉर्क. म्हणून स्टेम बाहेरून पहा कुठल्याही प्लांटचं जर ओल्ड असेल तर ते आपल्याला रफ दिसतंय अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ कॉर्क. And the cells formed towards inside usually contain chloroplast are living and called as a pheloderm. हे आतमधले जे सेल्स आहेत ते मात्र लिव्हिंग असतात. युजली दे मे कंटेन क्लोरोप्लास्ट अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ फेलोडर्म. तर बाहेरच्याला काय म्हटलं होतं, फेलेन. आतमधल्याला काय म्हटलेलं आहे आपण आता, फेलोडर्म. आणि ही जी आहे ते कॉर्क कॅम्बियम. सो फेलोजेन, फेलेन आणि फेलोडर्म. कॅम्बियमला काय म्हटलेलं आहे आपण, फेलोडर्म. बाहेरच्या टिश्यूला डेडला काय म्हटलेलं आहे आपण, फेलेन. आणि आतमधल्या लिव्हिंग टिश्यूला काय म्हटलं आपण, फेलोजेन. सो फेलोजेन, फेलेम अँड फेलोडर्म कलेक्टिव्हली इट इज कॉल्ड ॲज अ पेरिडर्म. Collectively it is called as periderm. So there is must activity of cambium. So one cambium becomes active in the center, another cambium it becomes active in the cortex. The cambium which is present in that particular cortex, it is called as a cork cambium, and the cambium which becomes active in the vascular region, that is called as vascular cambium. The vascular cambium increases the thickness of the vascular bundle or steel, and the cork cambium it increases the thickness of the cortical region. As a result, there is increase of thickness in the center as well as there is increase in the thickness towards the periphery, so that this particular stem or root of that particular dicot plant show increase of girth, and that is nothing but it is called as secondary growth. That is called as secondary growth.